नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज जीविकाला स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे टिफिनचं काही टेन्शन नव्हतं, म्हणून आज सकाळी मी थोडंसं निवांतच उठलेले होते. तर रोज सारखं एकसारखंच आपलं रुटीन असतं. सकाळी लवकर उठायचं, टिफिन रेडी करायचा, घरातली कामं आवरायची. तर मग म्हटलं चला आज थोडंसं लेटच उठूयात, कारण की कामं तर काही आपल्याला चुकलेली नाही, ती तर आपल्याला रोजच्या रोजच करायची आहेत. पण आता मुलांना स्कूलला सुट्टी असली की तेवढेच 1-2 दिवस जे आहे ते सुद्धा आपल्याला सुद्धा थोडंसं निवांत उठता येतं. आणि म्हटलं रोज तर आपण लवकर उठतोच, तर म्हटलं चला आज थोडंसं निवांत उठूयात. मग आज सकाळी थोडंसं लेटच उठलेले होते आणि उठायला थोडासा उशीर झाला की कामं मात्र आपली उशिरा होतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण एखादा दिवस जो आहे तर तो आपण स्वतःसाठी जो आहे तो वेळ नक्कीच काढू शकतो, कारण की रोज तर आपली धावपळ सुरूच असते, कारण की मुलांचं स्कूलचे दिवस असतात की मग आपल्याला लवकर सगळं आवरायचं असतं. पण आता सुट्टीचा दिवस म्हटलं की एखाद्या दिवशी मात्र आपण असं लेट थोडंसं उठू शकतो. तर आज उठायला थोडासा उशीर झालेला होता, म्हणून म्हटलं चला पटकन आधी स्वयंपाकाला सुरुवात करूयात. तसं आता सुट्टीचा दिवस म्हटलं की टिफिनचं काही टेन्शन नसतं, त्यामुळे कामं सुद्धा आपल्याला पटकन आवरता येतात आणि मुलं सुद्धा निवांत उठतात. तर सुट्टीच्या दिवशी मी तिला जास्त काही लवकर उठवत नाही, कारण की एकच दिवस असतो तिच्याकडे आरामासाठी, त्याच्यामुळे मग तिला निवांत उठवते आणि तिचा आराम असला की मग माझी कामं मला पटकन आवरता येतात. म्हणून सगळ्यात आधी सकाळी पीठ मळून घेतलं. रात्री मी वाटाणे वगैरे भिजत घालून ठेवलेले होते, मग लगेचच वाटण वगैरे काढून भाजी सुद्धा बनवली. आणि आता तिला येत ना म्हटलं नाश्त्यासाठी काहीतरी आज म्हटलं वेगळं बनवूयात. तर आता तिने रात्री सांगून ठेवलेलं होतं की तिला जे बॉल्स असतात ना असे मी तिच्यासाठी बनवते पोटॅटोचे, तर तेच तिला खायचे होते. तर मग तिने रात्री सांगून ठेवलेलं होतं, म्हणून उठल्यानंतर आधी बटाटे वगैरे उकडायला टाकलेले होते. आणि आता बघा इकडेपर्यंत जोपर्यंत माझे बाकीचे कामं होत आहेत ना तोपर्यंत इकडे भाजी सुद्धा झालेली होती. आता जेव्हा आपल्याला उठायला उशीर होतो ना त्यावेळेस नेहमी एका कामासोबत 2 कामं करायची. म्हणजे जर आपली गॅसवरती भाजी होत असेल ना त्या वेळामध्ये मग 1-2 कामं जी आहेत ती आवरून घ्यायची. जसं की दुसऱ्या भाज्यांसाठी प्रिपरेशन करून ठेवणं, किंवा मग चहा वगैरे बनवणं, किंवा सिंकमध्ये थोडीशी भांडी राहिलेली आहे तर ती आवरून घेणं, किंवा मग मिठाच्या किंवा मसाल्यांच्या बरण्या वगैरे वरती असतील तर त्या जागच्या जागेवरती ठेवून देणं. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना तर त्या करून घ्यायच्या. म्हणजे जोपर्यंत आपली भाजी होतीये किंवा कुकर होतोय तोपर्यंत आपली 1-2 कामं जी आहेत ती आवरून घ्यायची. तसंही गॅस समोर उभं राहण्यापेक्षा मग आपली 1-2 कामं जी आहेत ती आवरून होतात. तर मग आता ज्यूस यांच्यासाठी मला बनवायचा होता, म्हणून मग डाळिंब वगैरे सुद्धा सोलून ठेवले. आता चपात्या वगैरे बनवून घेतल्या होत्या, म्हणून मग पटकन म्हटलं चला डाळिंब वगैरे सोलून घेऊयात. आणि ज्या दिवशी असं निवांत असते ना सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी मग मी काही एक्स्ट्राची कामं वगैरे काढत नाही, कारण की एकतर उठायलाच आपल्याला लेट होतं आणि मग आता सगळी कामं जर काही वेळेत आपली होऊ शकत नाही. त्यामुळे जेवढी रोजची आपली महत्त्वाची कामं असतात ना, जसं की झाडू वगैरे मारणं, किंवा मग बाथरूम वगैरे क्लिनिंग करणं, किंवा मग घराची साफसफाई करणं, ही जी छोटी छोटी आपली रोजची बेसिक कामं असतात ना तर तीच मी आवरून घेत असते. एक्स्ट्राची कामं मी काही काढत नाही. म्हणजे आता जर घरामध्ये कुठे थोडाफार पसारा असेल, आता जर तो समोर लगेच दिसत असेल ना तर तेवढंच मी आवरून घेते. एक्स्ट्राचं मी असं काही आवरायला वगैरे घेत नाही. त्यामुळे कामं सुद्धा आपली वेळेत होतात आणि जास्त आपली चिडचिड सुद्धा होत नाही. आता उठायला उशीर झाला म्हणून जर आपण चिडचिड केली तर कामं गडबडीत आवरायला घेतली तर कामं काही आपली आवरत नाहीत, उलट जास्त वेळ त्याच्यासाठी आपल्याला लागतो. त्यामुळे जेव्हा कधी उठायला उशीर होतो किंवा आपण एखाद्या दिवशी निवांत उठतो ना त्या दिवशी फक्त आपली जी बेसिक कामं आहेत ना तर ती आधी मी आवरून घेत असते. म्हणजे कामं सुद्धा वेळेत होतात आणि आपली सुद्धा जास्त काही चिडचिड होत नाही. आता आज काही एक्स्ट्राची मी काहीच कामं वगैरे काढलेली नव्हती, त्यामुळे मग म्हटलं चला जेवढं काही आपलं नॉर्मल रुटीन आहे तेच म्हटलं आज आपण पूर्ण करूयात. आता थोडंसं लेट झालं की मग बाहेरची क्लिनिंग मी जास्त काही करत नाही. घरातली जी काही आपली कामं असतात ना तर ती मी आवरून घेत असते. आता इथे जीविकासाठी येत ना मग तिच्या नाश्त्याची तयारी वगैरे करून घेतली, तिला उठवलं, ती अंघोळीला वगैरे गेली. तोपर्यंत मग म्हटलं चला आपल्याली राहिलेली जी काही कामं आहेत ती आवरून घेऊयात. आता नाश्त्यासाठी तिच्यासाठी काही बनवून ठेवलं की मग ती फ्रेश झाल्यानंतर ती स्वतः जी आहे ते नाश्त्यासाठी घेत असते. त्यामुळे मग इकडे लगेचच मी माझ्या कामांना लागले. तर आधी म्हटलं बेड वगैरे जो आहे तो आधी व्यवस्थित म्हटलं सेट करून घेऊयात, म्हणजे आपली जी कामं आहेत पुढची ती सुरू राहतात. आता सगळी हॉलची वगैरे क्लिनिंग झाली की मग लगेचच झाडू वगैरे सुद्धा मारून घेत असते. म्हणजे एका सरशी जी आहे ती 2 कामं जी आहेत ती होऊन जातात. आता तसं तर जीविकाच्या एक्झाम सुद्धा स्टार्ट झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मग तिचा सुद्धा अभ्यास मला थोडासा घ्यायचा होता. पण म्हटलं जोपर्यंत तिचा नाश्ता वगैरे होतोय तोपर्यंत म्हटलं आपली बारीक सारीक जी काही घरातली कामं असतात तर म्हटलं आधी ती आवरून घेऊयात.
मग इकडे घर वगैरे सुद्धा सगळी झाडून वगैरे घेतली, म्हणजे एकासोबतच सगळं घर जे आहे ते मी झाडून घेत असते, म्हणजे एकाच वेळी सगळी कामं आपली आवरून होतात. आणि मग त्यानंतर ना थोड्याशा कपड्यांच्या वगैरे घड्या घालायच्या होत्या, तर म्हटलं चला आधी ते पटकन काम करून घेऊयात, कारण की आहेत ना खूप जास्त सध्या कपडे होतात आहेत आणि जीविकाचे स्कूलचे सुद्धा 2-3 ड्रेस धुण्यासाठी असतात आणि पावसामुळे ते काही सुकत नाहीत, त्याच्यामुळे असेच 2-3 दिवस ते फॅनखाली सुकत ठेवावे लागतात, त्यामुळे ना खूप जास्त कपड्यांचा सुद्धा पसारा होतो. म्हणून मग म्हटलं पटापट हे सुद्धा आवरून घेऊयात, कारण की येतना पावसाचं वातावरण म्हटलं की कपड्यांमध्ये खूप जास्त कुबट वास यायला येतो आणि व्यवस्थित ते सुकले नाहीत की मग ते कपाटामध्ये ठेवले की खूप जास्त कपाटामध्ये सुद्धा वास येतो. त्यामुळे मग मी फॅन खालीच 1-2 दिवस जे आहे ते ठेवत असते, म्हणजे ते पटकन सुकतील. आज सध्या तरी पावसाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे आज काही कपड्यांचं वगैरे टेन्शन नव्हतं. आता ज्या दिवशी मग असं सुट्टीचा दिवस असतो, कामं आपल्याला वेळेत आवरायची असतात, त्या दिवशी मात्र मी एक्स्ट्राचं काही कपडे वगैरे वॉश करण्यासाठी काढत नाही, जी की आपले डेलीचे असतात ना, तर तीच मशीनला लावत असते. क्लिनिंग जास्त काही त्या दिवशी मी करत नाही, रोजचीच आपली जी काही कामं आहेत तर ती पटकन आवरून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. मग आता इकडे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि मग लगेचच म्हटलं कपाटामध्ये सुद्धा ठेवून देऊयात, म्हणजे हातासरशी काम जे आहे ते होऊन जातं, लगेचच करून घेतलं तर जास्त काही वरती पसारा सुद्धा राहत नाही. आणि मग आता भांडी वगैरे घासायची राहिलेली होती, म्हणून म्हटलं आधी जाळीतली जी काही भांडी आहेत ना, म्हटलं ती आधी लावून घेऊयात. आता आज काही जास्त भांड्यांचा सुद्धा पसारा नव्हता, कारण की आज मी पटकन स्वयंपाकाला लागलेले होते आणि जीविकाचा टिफिन नसला की मग जास्त काही भांडी सुद्धा पडत नाहीत, कारण की तिचं नाश्त्यामध्ये वेगळं असतं, त्यानंतर लंचमध्ये तिला वेगळा टिफिन द्यावा लागतो, त्याच्यामुळे मग खूप जास्त भांडी पडतात. आज काही जास्त भांड्यांचा सुद्धा पसारा नव्हता आणि तिचा टिफिन नसला की मग तिला आवरायचं किंवा तिच्या वेण्या वगैरे घालायच्या यामध्ये सुद्धा माझा बराच टायमिंग जातो. मग त्या अर्ध्या तासामध्ये ना इकडे माझी बरीचशी कामं जी आहे ती होऊन जातात. आणि मग आता म्हटलं चला पहिल्यांदा भांडी वगैरे लावून घेऊयात. आता स्वयंपाक करताना मसाल्याचे डबे वगैरे म्हणा किंवा बरण्या वगैरे म्हणा घेतले असतील तर लगेचच त्या मी जागच्या जागेवरती ठेवून देते, म्हणजे एका कामासोबत आपलं जे दुसरं काम जे आहे तर ते सुद्धा होऊन जातं. आता उठायला जर आपल्याला उशीर झाला असेल किंवा कामं जर आपल्याला वेळेत आवरायचे असतील ना, तर मग नाश्त्यामध्ये आपण काहीतरी वेगळं असं पटकन बनवू शकतो, जसं की पोहे म्हणा किंवा सँडविच वगैरे म्हणा, असं पटकन जे काही होईल ना ते बनवायला घ्यायचं, म्हणजे जास्त करून आपल्याला स्वयंपाक जो आहे तो बनवावा लागत नाही. आणि मग नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं बनवलं तर मग दुपारी आपण साधं सिंपल खिचडी भात म्हणा किंवा भाकरी वगैरे म्हणा असं बनवू शकतो. आता आमच्या इथे जास्त काही नाश्त्यामध्ये वेगळे पदार्थ होत नाही, चपाती भाजी सगळ्यांना कंपल्सरी लागते, त्यामुळे मग मी सकाळी जे आहे ते चपाती भाजी वगैरे बनवून ठेवत असते. त्यानंतर दिवसभरामध्ये जास्त काही मी शूटच केलेलं नव्हतं. मग संध्याकाळची वेळ झालेली होती, 4-5 वाजलेले होते आणि मग इथे जीविकाचा अभ्यास वगैरे जो आहे तर तो घेत होते. आता तिचा स्टडी सुरू झाला किंवा मग अशी एक्झाम वगैरे असली की त्या दिवशी मग जास्त काही काम मी काढत नाही, तिच्याच अभ्यासाकडे माझं थोडंसं लक्ष जे आहे ते जास्त असतं. त्यामुळे मग असं वाटतं की चला थोडीशी जी काही कामं असतात ना माझी आवरायची ती मी दुसऱ्या दिवशी आवरून घेत असते. तर असं काही नाहीये की आजची कामं आपण आजच केली पाहिजेत किंवा ती लगेचच झाली पाहिजेत, एखादं काम जे आहे ते आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकतो. शेवटी कामं आहे ती तर पूर्ण होणारच आहेत, आज नाही झाली तर उद्या होतील. त्यामुळे आज जास्त काही मी कामाचं टेन्शन वगैरे घेतलेलंच नव्हतं, अगदी साधं सिंपल असं आजचं रुटीन होतं आणि एक्स्ट्राचं असं क्लिनिंगचं वगैरे काहीच मी काढलेलं नव्हतं. म्हटलं 2-3 दिवस आता तिच्या एक्झाम आहे तोपर्यंत म्हटलं एक्स्ट्राचं काहीच काढायचं नाही, फक्त तिच्या अभ्यासाकडे जे आहे ते लक्ष द्यायचं. आता ती क्लासला वगैरे काही बाहेर जात नाही, त्याच्यामुळे तिचा अभ्यास जो आहे तर तो मलाच घ्यावा लागतो. आणि आता तिच्याकडून अभ्यास वगैरे करून घेतला की मग थोडासा तिला ब्रेक जो आहे तो मधून द्यावा लागतो, जेणेकरून तिचं सुद्धा माइंड जे आहे ते फ्रेश होईल. मग थोड्या वेळ तिला बाहेर खेळण्यासाठी सुद्धा मी पाठवत असते. फक्त अभ्यास वगैरे केला एकसारखा की मग मुलांना सुद्धा खूप जास्त कन्फ्युजन होतं आणि सतत त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे तेच राहतं, त्याच्यामुळे थोडंसं त्यांचं माइंड फ्रेश होणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं असतं. आता थोड्या वेळ मग म्हटलं तिचा अभ्यास घेऊयात, त्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून एक छान अशी गेम सुद्धा आज खेळलेली होती. आता ते शूट करणं काही झालं नाही, त्याच्यामुळे मग ते काही मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं नव्हतं, पण जेव्हा कधी आपण असं मुलांचा अभ्यास घेतो ना त्यावेळेस नेहमी त्यांना थोड्या वेळ जे आहे ते बाहेर खेळण्यासाठी सुद्धा पाठवलं पाहिजे. फक्त एक्झाम आहे म्हणून त्यांना अभ्यास आहे की अभ्यासच करायला लावला पाहिजेत असं काही नसतं, त्यांचं सुद्धा माइंड फ्रेश होणं हे तितकं जास्त गरजेचं असतं. आता तिचा होमवर्क वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता, कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं, गावामध्येच बाळूमामांची पालखी आलेली आहे तर तिथे महाप्रसाद असतो, त्याच्यामुळे मग फक्त जीविकाच्या आजोबांसाठीच मी स्वयंपाक जो आहे तो बनवलेला होता. आता कणसं वगैरे आणलेली होती तर म्हटलं चला त्याला सुद्धा उकडायला टाकूयात, म्हणून मग आधी कुकर जो आहे तो लावायला घेतला. आता आमच्या घरामध्ये ना भाजण्यापेक्षा असे उकडून कणसं खायलाच खूप जास्त आवडतात आणि त्याला थोडंसं मीठ जास्त प्रमाणात लागतं, जेणेकरून त्यामध्ये थोडासा असा मिठाचा जो खारटपणा असतो ना तर तो सुद्धा येतो आणि त्याने त्याची टेस्ट सुद्धा एक वेगळीच लागते.
मग संध्याकाळी पटकन जे आहे ते सगळं आवरलं आणि मग आम्ही निघालो होतो, कारण की तिथे ना मामांविषयी माहिती सांगितली जाते, त्यानंतर ना आरती वगैरे सुद्धा असते, त्यामुळे तिथे बराच वेळ जातो. त्यामुळे मग सगळं घरातलं पटकन आम्ही आवरलं आणि इकडे निघालो. आणि इकडे आल्यानंतर ना मग आज 2 दिवसच पालखी जी आहे ती इथे होती, म्हणजे 1-2 दिवसात पालखी इथून निघणार होती पुढे. त्यामुळे मग म्हटलं चला आता आपल्या गावामध्ये आलेली आहे, 2च दिवस शिल्लक आहे, तर म्हटलं जाऊयात. इतर वेळेस तर काय आपल्याला होत नाही आणि दुसऱ्या गावांमध्ये असले की आपल्याला जाणं सुद्धा होत नाही. आता जवळच आहे म्हणून मग आम्ही सगळेच जण जे आहे ते येत असतो. आणि त्यासाठीच मग जीविकाचा अभ्यास सुद्धा लवकर घेतलेला होता, कारण की ती सुद्धा आमच्या सोबत येते. आणि मग म्हटलं आता तिचा अभ्यास झाला की म्हणजे कसं मग ती सुद्धा निवांत होऊन जाईल. आणि गर्दी तर इकडे खूप असते, म्हणजे खूप जण इकडे येत असतात, त्यामुळे ना इथे यायला सुद्धा खूप छान वाटतं. आणि सगळेजण अगदी व्यवस्थित शिस्तीत असे बसलेले असतात, कुठेच काही गर्दी वगैरे नसते, सगळे अगदी व्यवस्थित असे लाईनमध्ये बसलेले असतात. आणि मग इकडे आरती सुरू होती आणि सगळीकडे असे धूपचा जो वास आहे ना तो सगळीकडे असा दरवळत होता. पाऊस सुद्धा अजिबात नव्हता, त्यामुळे निवांत सगळं आरती वगैरे जे आहे ते झाली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला महाप्रसाद. आणि इथला महाप्रसाद खायला इतका छान आणि इतका टेस्टी लागतो ना. आणि आज सांबर भात आणि त्याच्यासोबतच पायनॅपल शिरा असा आजचा महाप्रसाद होता. आणि सगळं गरम गरम जेवण जे आहे तर ते महाप्रसादामध्ये असतं. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग थोड्या वेळ तिथेच थांबलो होतो. तर म्हटलं चला थोडेसे इथे मामांची मेंढरं सुद्धा असतात, तर म्हटलं चला तिकडे सुद्धा एक फेरफटका मारून येऊयात. आणि जीविकाला येत नाही असं पाहायला खूप जास्त आवडतं, म्हणून मग म्हटलं चल थोडंसं तुला सुद्धा फिरवून आणते. आता जोपर्यंत म्हटलं आईंचं होतंय जेवण उरकून तोपर्यंत म्हटलं चला आपण थोडंसं इकडे जाऊन येऊयात. आणि इकडे ना भरपूर सारी अशी मेंढरं जी आहेत ना ती पाहायला मिळतात. आणि ती सुद्धा अगदी व्यवस्थित शिस्तीत असे उभे असतात, काहीच त्यांचा गोंधळ नसतो. आणि हे तर एक मला नवीनच म्हणजे यामध्ये मेंढरामध्ये एक नवीनच हात दिसला, म्हणजे मी पहिल्यांदाच याला पाहिलेलं होतं. आणि तो थोडासा त्याचं म्हणजे पूर्ण जे शिंग वगैरे असतात ना ती सुद्धा खूप जास्त वेगळ्या पद्धतीची होती. आता याला काय म्हणतात ते काय मला माहिती नव्हतं, पण सगळ्यांमध्ये ना हा एकच असा होता की जो खूप जास्त वेगळा असा दिसत होता. त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शनाला सुद्धा खूप जास्त गर्दी होती, म्हणून पटकन दर्शन वगैरे आवरलं. आणि मग म्हटलं चला आता आपण निघूयात. आता बऱ्याच जणांचं इथं जेवण जे आहे ते सुरू होतं, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा जीविकाचा अभ्यास घ्यायचा होता, त्याच्यामुळे मग म्हटलं चला लवकर घरी निघूयात, म्हणजे सकाळी ती सुद्धा लवकर उठेल. उशीर गेलं की मग सकाळी ती उठायला खूप जास्त कंटाळा करते, त्यामुळे मग जेवण वगैरे आवरलं आणि मग आम्ही सुद्धा लगेचच घरी निघालो. घरी येता येता आम्हाला खूप जास्त उशीर झालेला होता, पण म्हटलं चला 2-3 दिवस जे आहे ते आपण ऍडजस्ट करू शकतो. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.